लॅरी पेज. लॅरी पेज ब्रेन सर्चिंग और लॅरी पेज. ठीक आहे. मग रेकॉर्डिंग पाहिजे का नाही? हो सर, सांगितलं. डबाने सांगा ना रेकॉर्डिंग करायला. हा, आता सगळ्यांना आवाज येतोय का माझा एकदम प्रॉपर मध्ये? हो सर, येतोय. नाही तर परत कसं होतं, तुम्ही रेकॉर्डिंग केल्यानंतर ते आवाजच येत नाही म्हणतात तुम्ही. हा सर, ते रेकॉर्डिंग केल्यानंतर फक्त स्टुडंटचा आवाज येतो. तुम्ही जेव्हा बोलता ना ते आवाज नाही येत त्यात. हो का? ठीक आहे, आता येईल तुम्हाला आवाज, काय प्रॉब्लेम नाही. आता एकदा बोला बरं. हॅलो. हा, येतोय. स्क्रीन पण दिसत असेल. आपल्याला कसं आहे ना, प्रोसेस शिकायची, आपल्याला कन्सेप्ट शिकायचे. कन्सेप्ट जर तुम्ही शिकलात, सगळ्यांना मराठी येते ना का हिंदी मधून शिकू? साक्षी, ओक? मराठी येतं सर. मराठी कम्फर्टेबल आहे. ठीक आहे, कोई प्रॉब्लेम नाही. मराठी कम्फर्टेबल आहे म्हणल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही. गुगल ॲड हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. गुगल ॲड जर तुम्हाला आलं तर पॅकेज पण चांगलं भेटतं. मिनिमम पॅकेज 25,000चं असतं, मॅक्झिमम 25 लाखापर्यंत पण जातं. आणि दुसरं म्हणजे काय, गुगल ॲडचं जर तुम्हाला येत असेल तर गुगलमध्ये पण स्वतः ओपनिंग्स असतात. बरोबर आहे. गुगल तुम्हाला असं काही Naukri.com वरती किंवा कोणत्या LinkedIn वरून हायर करत नाही. त्यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुम्हाला काय करायचंय, अप्लाय करायचंय. कशासाठी? गुगलच्यासाठी. जर गुगलची एक्झाम असती तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲटलीस्ट 80 मार्क पडले तर तुम्हाला काय होणार, तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार गुगलचं. आणि जर तुम्हाला जर ॲटलीस्ट 80 पेक्षा कमी पडले तर तुम्हाला 8 दिवसानंतर परत एक्झाम देऊन तुम्ही ते सर्टिफिकेट अक्वायर करू शकतात. आणि जर तुम्हाला 100 आउट ऑफ 99 मार्क पडले किंवा 100 पैकी 100 मार्क पडले तर गुगलचा रोबोट पहिल्यांदा तुम्हाला कॉल करतो आणि त्यानंतरच काय होतं, त्यानंतर मग तुम्हाला 12 राउंड होतात नेक्स्टला. मिनिमम पॅकेज पण 50 ते 1 करोड प्लस असतं पॅकेज. आणि तिथे एज्युकेशन डज नॉट मॅटर, तुमची क्वालिटी आणि कन्सेप्ट मॅटर करतात, स्किल मॅटर पडतं, तरच तुम्हाला हायर होतं. त्यांना विचारा रेकॉर्डिंग चालू केली का. ठीक आहे, आपण आता शिकवायला सुरुवात करू. बेसिक गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात. आपण गुगल ॲड जर पाहिलं तर गुगलमध्ये फक्त ॲड जर बोललो तर पैसे द्यावे लागतात. बरोबर आहे. पैसे जर नाही दिले तर तुम्ही कुठं दिसणार का? मग जर तुम्हाला ऑर्गॅनिक मार्केटिंग करायची तर मग SEO करा, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता आपल्या डिजिटल मार्केटिंगचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये 57 टाईपचे काय असतात, मॉडेल्स असतात. त्याच्यामधलं एक आपण काय चालू करतोय, गुगल ॲड. गुगल ॲडची डेफिनेशन समजली तुम्हाला. ह्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट येतं गुगलच्या त्या फक्त गुगलवरतीच दिसतात. याहू वरती दिसेल का गुगल ॲड? बिंग वरती दिसेल का? YouTube वरती दिसेल का? का बरं तुम्ही असं नाही म्हणल्यानंतर नाहीच म्हणतात? गुगल YouTube वरती दिसेल का? तर दिसेल. YouTube पण गुगलचंच आहे. मी कमवलेली संपत्ती माझी पोरं यूज करू शकतात का? तुमची पोरं करतील का? नाही करणार. मग त्याच्यामुळे तुम्हाला हे कन्सेप्ट समजले पाहिजे. गुगल ॲड इज अन ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ॲडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. आता मी इथं काय करतो, गुगलवरती जर मी एखादी गोष्ट सर्च केली, हे गुगल आहे का? तोंडाने बोला की, तोंड कशाला दिले देवाने? खायासाठी. पेज आहे, कोणतं पेज आहे मलाच माहित नाही. तिथं कंपनीचं नाव दिसत नाही. मी इथं जर सर्च केलं, काय सर्च केलं, काय सर्च केलं, सर्च केलं तर मला बद्दल इन्फॉर्मेशन भेटेल का? का नाही भेटणार? आलं की बद्दल इन्फॉर्मेशन येईल. हा अल्फाबेटिकल आहे, हा लेटर आहे, लेटर ऑफ द लेटेंट अल्फाबेट आहे. मग इन्फॉर्मेशन भेटेलच ना. बी टाईप केलं तर बी ची इन्फॉर्मेशन भेटेल. ही कशावरती इन्फॉर्मेशन भेटेल? माझ्याकडनं का बघू, तिकडे बघा. ते गुगल आहे का? एवढं मोठं सिम्बॉल कशाला लावलं याहू वरती? तर याहू एक सर्च इंजिन आहे. काय? हा, तर मला 5 सर्च इंजिनची नावं सांगा.
क्रोम हे सर्च इंजिन आहे. याहू, इंटरनेट आर्चिव्ह, बायडू, अँडेक्स, डकडगो. सगळ्यात सेफेस्ट सर्च इंजिन कोणतं आहे असं विचारलं जातं तर तुम्ही डकडगो सांगा. गुगल हे सगळ्यात जास्त जगात यूज करणारं सर्च इंजिन आहे. गुगल भरपूर साऱ्या कंट्रीमध्ये वापरलं जातं. फक्त चायनामध्ये गुगल वापरलं जात नाही. आणि चायनाचं पण प्रोडक्ट इंडियामध्ये वापरत जात नाहीत. चायनाचं कोणतं होतं? यूसी ब्राउझर. ते कोणत्या कंपनीचं होतं? कोणत्या सर्च इंजिनचं होतं? जसं गुगलचं क्रोम आहे, तसं यूसी ब्राउझर हे कोणाचं होतं? बायडूचं होतं. बायडू हे चायनातच वापरलं जातं. इंडेक्स हे रशियात वापरलं जातं. बरोबर आहे? गुगल वापरत नाहीत रशियामध्ये. का? कारण युक्रेन रशियाचं थोडंसं यूएसचं आणि रशियाचं थोडं वाकडं आहे. त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट कधी-कधी डायरेक्ट बंद केलं जातं. तर आपल्याला काय करायचंय? गुगल ॲड पाहिजे. मग मी गुगल ॲड याहूवरती रन करू शकतो का? नाही रन करू शकत. मग मला त्यासाठी गुगलच ओपन करावं लागेल. गुगल कसं ओपन करायचं? तर गुगलचं सर्च इंजिन ओपन केलंय. ह्याच्यावरती मी जाऊन काय करणार आहे? गुगल ॲड काय करणार आहे? सर्च करणार आहे. मी जर इथं काय केलंय? गुगल ॲड टाकलं तर एन-एम-डीचं दिसतंय इन्फॉर्मेशन. गुगल ॲड बद्दलची इन्फॉर्मेशन दिसते. मी जर इथं गुगलवरती सर्च केलं, काय सर्च केलं? 2 BHK फ्लॅट्स. तुम्हाला 3 वेळा सांगितलं मी. हे काय आहे? गुगल ॲड आहे. हे काय आहे? ज्याच्या समोर स्पॉन्सर लिहिलेले त्याला बोलतात गुगल ॲड. त्याला काय बोलतात? गुगल ॲड्स. मग गुगल ॲडचे टाइप्स असतात. किती असतात गुगल ॲडचे टाइप्स? मग आता बघा 2 BHK फ्लॅट देणारे लाखो लोक आहेत. पुण्यामध्ये 5,000 प्लस डेव्हलपर आहेत. पण इथं वरती तर 2च दिसतात. नंतर मी जर 3ऱ्या-4थ्या पेजवरती गेलो, मी 2ऱ्या पेजवरती गेलो, तर इथं पण दिसतंय. मग ह्यांची ॲड पहिल्या पेजवरती का नाही दिसत? का दिसत नाही त्यांची पहिल्या मी 5व्या पेजवरती जातो. 5व्या पेजवरती कोण जाईल का? तरी पण ह्यांची ॲड 5व्या पेज. 1,00,000 नंबरवरती पण गुगल ॲड दिसतात. मग तुम्ही सांगा की गुगल ॲड का 1 नंबरला दिसत नाहीत? किंवा 1 नंबरला गुगल ॲड दाखवण्यासाठी काय-काय गोष्टीची गरज आहे? कीवर्ड तर सगळीकडेच यूज करतात. जर आपण कीवर्ड नाही रिलेव्हन्स सर्च केला आणि मॅक्सिमम सीपीसी. रिलेव्हंट. परफेक्ट. म्हणजे ह्यांचं एवढ्या महाग का दिसती? कारण मे बी ह्यांची वेबसाईट तेवढी अट्रॅक्टिव्ह नसेल किंवा त्यांच्याकडे काय नसेल, त्यांनी त्यांचा ऑप्टिमायझेशन स्कोर चांगला नसेल. तर ह्या गोष्टी डिटेलमध्ये करायच्यात. इथं मी काय सर्च केलंय? कीवर्ड सर्च केलाय. मी इथं काय सर्च केलंय? फ्रेज सर्च केलंय. कीवर्डचे टाइप्स असतात लाँग टेल, शॉर्ट टेल आणि सीझनल. लाँग टेल, शॉर्ट टेल आणि सीझनल. 2 BHK फ्लॅट्स. काय भाड्याने घ्यायचं आहे का डायरेक्ट विकत घ्यायचं आहे? समजते का इन्फॉर्मेशन? 2 BHK फ्लॅट जर विकत घ्यायचा असेल तरच लोक असं सर्च करतात. फॉर रेंट म्हणलं तर ते ॲड दिसतील का? जे दिसत होत्या. नो ब्रोकरचे रिझल्ट दिसतात. तर एस-सी-ओचे रिझल्ट कसे दिसतात? त्याच्यासमोर स्पॉन्सर नसतं. वेबसाईटच रँकिंग होते. गुगल ॲडमध्ये पण वेबसाईटच रँकिंग होते. पण पैसे देऊन रँकिंग होते. समजलं? जो सगळ्यात जास्त पैसे देईल त्याला जास्त प्रायोरिटी गुगल देतं. बरोबर आहे? मी जर ₹5,00,000 दिलं आणि दुसऱ्याने जर 50,000 दिलं, कोणाला जास्त प्रायोरिटी देईल गुगल? ज्यांनी जास्त पैसे. मी जर ₹10 दिले, तुम्ही ₹7 दिले. गुगल कोणाची वेबसाईट रँकिंग करेल? माझी करेल. का? कारण मी जास्त पैसे दिलेत. पण इथं एक क्वालिटी स्कोर पण असतं. तुमच्याकडे काहीच क्वालिटी नाही. तुमच्या वेबसाईटमध्ये रिलेव्हन्सी स्कोर नाही आणि तुम्ही ₹100 दिलेत, पण माझ्याकडे क्वालिटी खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे मग ₹10 दिले तरी गुगल त्याला जास्त प्रायोरिटी. तुमचा रिलेव्हन्सी स्कोर कितीमध्ये असतो? 0 to 10 मध्ये असतो. तर तो रिलेव्हन्सी स्कोर कशावरती डिपेंड असतो? तुम्ही कोणते कीवर्ड टाकलेत तेच तुम्हाला हेडलाईन पण टाकायचंय आणि तेच तुम्हाला डिस्क्रिप्शन पण टाकायचंय. आणि जर ॲड रन केलेली डिजिटल मार्केटिंग कोर्सेसची, तर तुमची वेबसाईट पण किंवा लँडिंग पेज पण डिजिटल मार्केटिंग कोर्सेस रिलेटेडच असणं गरजेचं आहे. ऑनलाईनवाल्यांना आवाज येतोय, कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम जर असेल तर डायरेक्ट मला क्वेश्चन विचारा. ठीक आहे? मी तुम्हाला नोट्स पण हां, बोला क्वेश्चन विचारा. हां. बरोबर आहे. माझ्या हृदयात एक मुलगी आहे, डोक्यात दुसरी मुलगी आहे. तर विचार कोणाचा येईल? दोघांचा येईल. तसंच आहे की तुमच्या वेबसाईटमध्ये काय आहे? हेडलाईनमध्ये काय आहे? आणि ह्याच्या काय जास्त ट्रिगर कोणती होईल? जर माझ्या हृदयात पण तीच आहे आणि डोक्यात पण तीच आहे, तर लक्ष एकाकडे जाईल. बरोबर आहे? तर सेम तसंच आहे, की तुमच्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे.
सगळीकडे एकच डोक्यात एकच गोष्ट असेल तर लवकर अचीव्ह होते. तसंच आहे की तुमच्या वेबसाईटमध्ये जे कीवर्ड येतं तेच तुमच्या Google ॲडमध्ये पण पाहिजे आणि तेच तुमच्या टायटल आणि डिस्क्रिप्शनमध्ये. आता नवीन लोक आहेत त्यांना हे काही समजणार नाही. पण ज्यावेळेस मी कॅम्पेन रन करेल त्यावेळेस तुम्हाला समजेल. तर एकदा क्विक आपण काय करू, नोट्स पाहू आपण ज्या काल काढल्या होत्या कालच्या लेक्चरमध्ये, डॉक्समध्ये सगळ्या काढल्या होत्या आपण. तर इथं काय नोट्स काढलेत बघा. पहिली तर Google ॲडची डेफिनेशन आता सांगण्यात काय मला वेळ घालवायचा नाही. सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय? सर्च इंजिन मार्केटिंग इज अ ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म व्हेअर ॲडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग वेबसाईट ऑन व्हेरियस सर्च इंजिन. ही झाली सर्च इंजिन मार्केटिंगची. Google ॲडची सेम आहे, फक्त Googleचे सर्च इंजिन. टाइप्स ऑफ Google ॲड. Google ॲड कुठं दिसतं? Google ॲड दिसतं YouTubeवरती पण दिसेल ॲड. त्याला बोलतात व्हिडिओ ॲड. जर एखादा डिस्प्ले असेल, जसं की तुमचा ॲप असेल, वेबसाईट असेल, ब्लॉग असेल, तर तिथं जी ॲड दिसते स्टॅटिस्टिकमध्ये तर त्याला बोलायचं डिस्प्ले ॲड. व्हिडिओ ॲड कुठं दिसते? YouTubeवरती जिथं व्हिडिओ चालतो. मग Google टीव्हीवरती पण दिसतो किंवा YouTubeवरती पण दिसतो. ह्याच्या व्यतिरिक्त Googleचं कोणतं साईट आहे का तिथं व्हिडिओ दिसतात? Netflixवरती जी ॲड दिसते त्याला Google ॲड बोलणार का? नाही बोलणार. Facebookवरती जी ॲड दिसते त्याला Google ॲड बोलणार का? नाही बोलणार. Facebook वेगळं आहे मेटाचं. आपल्याला फक्त Google ॲडच पाहिजे. Google ॲड कुठं दिसतात? सोशल मीडियावरती दिसतात का? नाही दिसत. Google ॲड कुठं दिसतील? जसं मी जर काही सर्च केलंय 2 BHK फ्लॅट्स हा Googleचा पार्ट आहे, तर इथं स्पॉन्सर लिहून आले ह्याला बोलणार सर्च ॲड. डिस्प्ले ॲड कुठं दिसणार? डिस्प्लेवरती. जसं की मी क्रिकबज ओपन केलं, कोणती गेम ओपन केली, फोनपे ओपन केलं, तर खाली जे ॲड दिसतात त्याला शॉपिंग त्याला कोणती ॲड बोलतात? ॲप प्रमोशन बोलतात. तर त्याच्यामुळेच मी इथं लिहून दिले Google ॲडचे टाइप्स असतात सर्च ॲड, डिस्प्ले ॲड, ॲप प्रमोशन, व्हिडिओ ॲड्स आणि शॉपिंग ॲड्स. दिसते? शॉपिंग ॲड कशी दिसते? सर्च नेटवर्कवरतीच दिसते, पण एक इमेजच्या फॉर्मॅटमध्ये आणि डिस्क्रिप्शनच्या फॉर्मॅटमध्ये दिसते. आता डिजिटल मार्केटिंगची जर मी ॲड रन करतोय, पुण्यामध्ये 1000 लोकं डिजिटल मार्केटिंगची ॲड रन करतात. त्याच्यामध्ये 1 नंबर कोणाची ॲड दिसेल? 1 नंबर कोणाची ॲड दिसेल? त्याचा एक फॉर्म्युला बनवलाय त्यांनी. काय फॉर्म्युला बनवलाय? मॅक्सिमम जो जास्तीत जास्त पैसे लावेल आणि त्याचा रिलेव्हन्सी स्कोर जास्त आहे त्याचा. मग इथे एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण. तस्लीमने ₹100 लावले आणि तिचा रिलेव्हन्सी स्कोर 1च आहे. तिचा स्कोर किती झाला? 100 झाला. रत्ना ₹50 लावले पण त्यांचा रिलेव्हन्सी स्कोर किती आहे? 3 आहे. मग ह्या दोघात 1 नंबर कोण दिसेल? रत्ना दिसेल. का? कारण त्यांचा स्कोर 150 होतोय. तेजसने किती लावले? ₹70 लावले पण त्याचा रिलेव्हन्सी स्कोर किती आहे? 0 आहे. तो कुठेच दिसणार नाही. बरोबर आहे? प्रशाली ₹25. ₹25लाच 1 क्लिक त्यांना भेटेल, पण त्यांचा रिलेव्हन्सी स्कोर किती आहे? 8. का एवढा रिलेव्हन्सी स्कोर आहे? कारण त्यांनी सगळीकडे सेम टाकला असेल म्हणून त्यांचा 200चा स्कोर होतोय. तर सगळ्यात 1 नंबरला त्या दिसतील. ह्यांनी ₹60 लावले म्हणजे एका क्लिकला ह्यांना ₹100 लागणार आहे, तरी पण त्यांचा रिझल्ट आउटपुट जास्त नाही येणार. ह्यांना ₹25च लागणार आहे. का ₹25 लागणार आहे? कारण त्यांचा रिलेव्हन्सी स्कोर. तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटसाठी किती लीड एखादा जर युजर बोलला किंवा एखादा क्लायंट बोलला की मला काय करा? मला फक्त 100 लीड जनरेट करून द्या. तर किती रुपयामध्ये तुम्ही 1 लीड जनरेट करून देणार? त्याला सांगायचं हे तर CPC किती रुपयाला आहे? ₹160 आहे. पण तुमचा रिलेव्हन्सी स्कोर किती तुमच्या वेबसाईटचा त्याच्यावरती तुम्हाला डिपेंड आहे. मग चांगला Google ॲडव्हर्टाइज म्हणजे काय? जो कमी पैशामध्ये जास्तीत जास्त राइट टार्गेट ऑडियन्स पर्यंत तुम्हाला पोहोचू शकतो, त्याला बोलायचं चांगला Google ॲडवर्ड. मग जर कॅम्पेन रन केला, कोलते पाटीलचे 3 करोड रुपये घालतो आणि त्याच्यामध्ये 36 ते 38 करोडचा काय होतो? टर्नओव्हर होतो. बरोबर आहे? माझ्या इन्स्टेड ऑफ जर दुसऱ्याने ॲड रन केली, तर तो 10 करोड घालतो आणि बिझनेस कितीचा होतो त्याचा? 15 ते 20 करोडचा. 30 ते 40 करोडचा कमवायचा असेल, तर तेवढाच रेव्हेन्यू जातो. मग पैसे किती सेव्ह होतात तिथं? म्हणजे दुसरं ते काय करतील? एक तर ₹2 लाख माणूस ठेवतील Google ॲड रन करण्यासाठी. त्यांचे महिन्याचे किती जातील पेमेंट? ₹24 लाख जाईल. पण तो माणूस काय करतोय? 11 करोडमध्ये ₹34 लाख, ₹35 लाख. मी काय करतोय? ₹1 लाख मध्ये त्यांना 36 करोड, 37 करोडचा रेव्हेन्यू जनरेट करून देतोय. मग अशा पण गोष्टी वापरतात. मग सगळ्यात इम्पोर्टंट काय कंपनी आहेत जसं की बायजूस कंपनी होती. त्यांचं तर किती होतं? दिवसाचं ₹17 लाख बजेट होतं फक्त Google ॲडसाठी. किती? JMD आहे आमच्याकडे क्लायंट तर त्याचं दिवसाला ₹10 लाख Google ॲडचं बजेट होतं. मग ₹10 लाख मी एकटा माझ्या एका आयडी मधून संपू शकतो का? नाही. तर मला असं बजेट अलोकेट करावं लागतं वेगवेगळं. तर बजेट अलोकेट काय असतं? म्हणजे सपोज एखाद्या कंपनीचं बजेट आमच्या कंपनीचं NMD इन्फोटेकचं ₹2.5 लाख बजेट आहे. पर डे नाही.
पर डे कसा असेल एका महिन्याचा. मग आम्ही काय करतो इंस्टाग्रामवरती दररोजचे 2,000 रुपये टाकतो. म्हणजे 60,000 गेले तिकडं, 60,000 रुपये महिन्याला इंस्टाग्रामवरती आणि 25,000 रुपये काय करतो गुगल ऍडवर रन करतो. आणि बाकीचं लिंक्डइनवर वगैरे तिकडे जातात. आम्ही जास्त काय डोकत मग सगळ्यात जास्त आउटपुट कुठून येतो आम्हाला इंस्टाग्रामवरून आणि गुगल ऍडवरून येतो. तर त्याच्यामुळं बजेट अलोकेट करता आलं पाहिजे. आणि बजेट अलोकेट करण्यासाठी तुम्हाला SEO शिकावं लागतो आणि तुम्हाला थोडंसं कॉम्पिटिटर अनालिसिस वगैरे शिकावं लागतं. ठीक आहे. पण तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे काय रिलेव्हन्सी स्कोर तुमचा वाढला तर ऑटोमॅटिकली पैसे वाचणार आहेत तुमचे. रिलेव्हन्सी स्कोर जर वाढला नाही तर काय होणार आहे जास्तीत जास्त पैसे तुमचे एक्झॉस्ट होतील. आउटपुट तुम्हाला काहीच येणार नाही. आणि जर एखाद्या बिझनेस ओनरला तुम्ही जर 1 करोड कमवून दिलं तर तो तुम्हाला त्याच्यातले 50, 60, 1 लाख रुपये देईल. पण जर तुम्ही त्याला 2500 रुपये कमवून दिले तर तो तुम्हाला किती पैसे देईल? तो फक्त शिव्या देऊ शकतो तुम्हाला, बाकी काय करणार नाही. त्याच्यामुळे तुमची फर्स्ट प्रायोरिटी काय असली पाहिजे, मी माझ्यामुळे किती फायदा होतोय तेच. तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये हायरिंग केलात आणि तुमच्यापासून काहीच फायदा होत नाही, तर काय फायदा आहे का? तुम्ही 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने ठेवतील, नंतर काय करतील? हे करतील. त्याच्यामुळे आपल्याला काय शिकायची? प्रोसेस शिकायची, इम्प्लिमेंटेशन शिकायचंय, क्वालिटी लीड आल्या पाहिजे आणि क्वालिटीच त्यांचा बिझनेस झाला पाहिजे. मग इथं बिडिंग स्ट्रॅटेजी मी पाहिल्या होत्या. जर मी ही ॲड रन करते Googleवरती काय केलं मी, हे सर्च केले 2 BHK फ्लॅट्स इन पुणे सर्च करू. बरोबर आहे? हॅलो. इथं सर्च हां, आवाज येतोय का? एक क्वेश्चन होता सर. विचारा, विचारा. तो जो तुम्ही म्हणताय रेलेव्हन्सी स्कोर तो कशाने हां, वाढतो? बरोबर आहे. चांगला क्वेश्चन आहे. रिलेव्हन्सी स्कोर कशाने वाढतो? असा त्यांचा क्वेश्चन आहे. बघा, आता मी काय केलेलं आहे 2 BHK फ्लॅट्स इन पुणे असं सर्च केलंय आणि इथं 1 नंबरला कोणाची ॲड दिसते? कुमार ह्यांची ॲड दिसते. तर ही 1 नंबरला का ॲड दिसली? कारण त्यांचा रिलेव्हन्सी स्कोर खूप चांगला आहे. आणि मॅडमचा क्वेश्चन पण तसाच आहे, की रिलेव्हन्सी स्कोर कशाने वाढतोय? म्हणजे जसं त्यांनी इथं कीवर्ड टाकलाय लक्झरियस 2 BHK फ्लॅट्स इन NIBM, नंतर काय टाकलं वर्ल्ड क्लास अमेनिटीज, हे जे सर्च टाकलंय, नंतर डिस्क्रिप्शन पण तेच टाकलंय. जसं मी हे ओपन केलं तर त्यांची वेबसाईट पण तिथं वेबसाईटमध्ये पण 2 BHK फ्लॅट्स किंवा त्या रिलेटेडच इन्फॉर्मेशन लिहिलेली. इथं पण NIBM रोड उंद्रीमध्ये त्यांचा फ्लॅट चाललेला आहे. नंतर इथं सगळ्या अमेनिटीज बद्दल पण इन्फॉर्मेशन लिहिलेली आणि दिसायला पण ही वेबसाईट अट्रॅक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे त्यांचा रिलेव्हन्सी स्कोर वाढला. आणि पुढे जाऊन पण मी तुम्हाला ॲज अ एक्झाम्पल सांगतो फक्त 5 मिनिटं. आता तुम्हाला समजलं रिलेव्हन्सी स्कोर म्हणजे काय? त्या वेबसाईटचं जे हेडलाईन होतं, तसं डिस्क्रिप्शन पण होतं आणि तसंच त्यांचं लँडिंग पेज पण आहे. त्याच्यामुळे तुझा रिलेव्हन्सी स्कोर वाढतो. म्हणजे जसं की ओके. मी तुम्हाला बोललो, की तुम्ही FC रोडला या, मी तुम्हाला काय करतो, जेवण खाऊ घालतो किंवा मी पार्टी देतो. तुम्ही FC रोडला आलात आणि मी तुम्हाला काय केलं, पार्टीच नाही दिली, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही ॲडमिशन घेतलं डिजिटल मार्केटिंगला आणि मी तुम्हाला शिकवत बसलो डेटा अनॅलिटिक्स, तर ते रिलेव्हंट आहे का? ओके, कळलं. हां, तर रिलेव्हन्सी म्हणजे रिलेव्हंट असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे रिलेव्हन्सी स्कोर वाढतो. काहीच नाही प्रॉब्लेम. ठीक आहे. हां, आता माझा क्वेश्चन हां, ठीक आहे. आता माझा क्वेश्चन असा आहे, की मी काय केलं, Googleवरती एक कीवर्ड सर्च केलाय. काय सर्च केलंय? 2 BHK फ्लॅट्स इन पुणे. बरोबर आहे. हे सर्च केल्यानंतर एका पेजवरती हे सर्च इंजिन रिझल्ट पेज आहे. कोणतं पेज आहे? सर्च इंजिन रिझल्ट पेज. एका सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती 10 रिझल्ट दिसतात. त्याच्यामधले 4 ते 5 Google ॲडचे दिसतात. मग मला असं सांगायचं, की मी इथं काय केलंय 6 सेकंदापर्यंत थांबलो, तरी पण मला पैसे लागणार आहेत. मी ह्याला बघत बसलो, तरी मला पैसे लागणार. पण 10 सेकंदापेक्षा जास्त जर पाहिलं तर जास्त पैसे लागतील. मी ह्याला चुकून क्लिक केलं, तर अजून जास्त पैसे लागतील. आणि मी नुसतं असं स्क्रॉल करतोय, परत वरती येतोय. तर हे याला बोलतात इम्प्रेशन. मी काय केलं 10 सेकंदापर्यंत इथं काय केलं, ही स्पॉन्सर ॲड आहे. इथं ब्रह्मा क्रॉप्स म्हणून इथं फक्त काय पाहतोय, नुसतं पाहत बसलो 6 सेकंद. तर त्याला बोलायचं रीच. मी ह्याच्यावरती क्लिक केलं. काय केलं? क्लिक केलं. तर ह्याला बोलायचं क्लिक. कॉस्ट पर क्लिक म्हणजे एका क्लिकचे किती पैसे येतं, तेवढे त्यांच्या अकाउंटमधून डिडक्ट होणार. मी काय केलं, थोडंसं स्क्रॉल केलं आणि इथं काय केलं, लोकॅलिटीवरती गेलो म्हणजे कन्व्हर्जन व्हॅल्यू झाली. मी काय केलं, इथं इन्क्वायरीवरती गेलो, माझं नाव टाकलं आणि त्यांना कॉन्टॅक्ट नंबर सबमिट केला. ह्याला बोलायचं कन्व्हर्जन. काय बोलायचं? आणि ह्याला सबमिट केलं, तर ह्याला काय बोलायचं? कन्व्हर्जन. इम्प्रेशन समजलं?
इम्प्रेशन म्हणजे गाडी घेतली, बस स्टॉपवरून निघून गेला, सगळ्यांसमोर इम्प्रेशन पडलं, बोलतो ना आपण काय इम्प्रेशन मारतोय. तर इम्प्रेशन म्हणजे झलक आणि रीच म्हणजे पोहोचणे आणि क्लिक म्हणजे त्याच्यावरती क्लिक करायचं, टच करायचं. समजलं? एफसी रोडला फिरायला गेलो, नुसतं मुलीकडे पाहिलं, काय होईल का? त्याला काय बोलायचं? इम्प्रेशन. नंतर काय झालं? तिच्याकडे 6 सेकंदापेक्षा जास्त बघत राहिलो तर त्याला रीच वाढली आणि त्याच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन केलं, फ्रेंडशिप झाली, मग ते कन्वर्ट झाले. तिच्यावर लग्न केलं तर डायरेक्ट लीडच जनरेट झाले. बरोबर आहे. तर एक सिंपल लँग्वेज मध्ये मी सांगितलं, आता मला पैसे कशासाठी लागतील त्याला बोलतात बिडिंग स्ट्रॅटेजी. मी आता ऍड रन करणार आहे. कुठं रन करणार आहे? आधी मी थेरॉटिकल पार्ट कव्हर करतोय आणि ज्यावेळेस मी ऍड रन करणार तिथं मला एक क्वेश्चन विचारेल, कोणाचा तरी आवाज येतोय. हा, मी तिथं क्वेश्चन विचारणार आहेत मला. हा, तर पुढे जाऊन मला एक क्वेश्चन विचारणार आहे की बिडिंग स्ट्रॅटेजी काय येते. बिडिंग स्ट्रॅटेजी मध्ये कधी पैसे आपण ऍड रन करतोय. आता माझ्याकडे काय आहे, मी ऍड रन केली डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी आणि एखाद्याने गुगलवरती सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, माझी वेबसाईट दिसली, एखादी निश्चित दिसली म्हणून माझे पैसे डिडक्ट झाले. मला काय फायदा होणार आहे का? माझा रेव्हेन्यू वाढणार आहे का? नाही. त्यांनी त्या वेबसाईटवरती जाऊन क्लिक केलं, त्यांनी क्लिक केलं म्हणून माझा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे का? मी श्रीमंत होणार आहे का? नाही होणार. त्यांनी काय केलं, वेबसाईट पाहिली, तिथं नंबर दिला आणि नंबर देऊन तो नंबर माझ्याकडे आला. मला फायदा होणार आहे का? येस, फायदा होणार आहे. मी काय करणार, त्याला कॉल करून माझ्या कंपनीची इन्फॉर्मेशन सेंड करणार आहे. पण त्याला इन्फॉर्मेशन पण सांगितली तरी पण त्यांनी माझ्याकडे ऍडमिशन नाही घेतलं. माझा काय फायदा होणार आहे का? ज्यावेळेस त्यांनी ऍडमिशन घेईल त्यावेळेसच पाहिजे. मग प्रॉबिलिटी कधी वाढते? ज्यावेळेस लीड येईल. मग सध्या मी माझ्या बिझनेससाठी, माझं बिझनेस मॉडेल काय आहे, जर त्यांनी माझ्याकडून प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस परचेस केले तरच मला त्याचा रेव्हेन्यू जनरेट होतो. म्हणून मी सध्या इथं काय ठेवणार, क्लिकवरती पैसे ठेवणार का इम्प्रेशन ठेवणार का रीच ठेवणार का कन्व्हर्जन ठेवणार? तर कन्व्हर्जन ठेवणार. जर सपोज माझा एखादा ब्लॉग आहे, माझं काय ब्लॉग आहे किंवा माझं युट्यूबचं चॅनल आहे, इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर किंवा NMD स्पोर्ट अनालिस्ट, तो चॅनल आहे. त्याच्यावरती काय केलं, मी गुगल ऍड रन केली, तिथे लोकांना तो चॅनल दिसला, त्यांनी काय केलं, नुसतं तो चॅनल पाहिला तरी पण मला प्रत्येक व्ह्यूजला $0.08 भेटणार आहे. मग तिथं माझं बिडिंग स्ट्रॅटेजी कोणती ठेवायला लागेल मला? क्लिक किंवा व्ह्यू आला तरी मला फायदा आहे. तिथं कन्व्हर्जन ठेवून काय फायदा आहे का? नाही फायदा. तर तुम्हाला कोणत्या बिझनेससाठी कोणती बिडिंग स्ट्रॅटेजी ठेवायची आणि बिडिंग स्ट्रॅटेजी किती असतात हे आधीच माहित असलं पाहिजे. समजलं? कीवर्डचे टाइप्स असतात. किती टाइप्स असतात? लॉंग टेल, शॉर्ट टेल आणि सीझनल. जसं की मला कोर्स करायचा आहे, मी तर गुगलवरती फक्त टाकलं डिजिटल मार्केटिंग, तर एखाद्याने एजन्सीचे पण नंबर येतील, डिजिटल मार्केटिंग एजन्सीचं, डिजिटल मार्केटिंग इमेज पण दिसेल. जर एखाद्याने फुल फॉर्म मध्ये तर टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर एफसी रोड, तर बरोबर राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत जाईल. मग आपण आपल्या ऍड मध्ये लॉंग टेलच कीवर्ड टाका, शॉर्ट टेल कीवर्ड नका टाकू. त्याच्यामुळे काय होतं, इरिलेव्हंट काय होतात, क्लिक येतात. पुढे जाऊन आपण काय करू, थोडंसं अजून पाहिलं होतं, कोणती बिडिंग स्ट्रॅटेजी असते? CPM. ज्यावेळेस 1000 इम्प्रेशन येतात त्यावेळेस तुमचे पैसे डिडक्ट होतात. नंतर CPV, व्ह्यू आले तरी पण तुमचे पैसे कट होतात. एखाद्याने जर त्या वेबसाईटवरती किंवा गुगल ऍड वरती क्लिक केलं तर तुमचे पैसे डिडक्ट होतात. नंतर येतं कॉस्ट पर कन्व्हर्जन व्हॅल्यू आणि नंतर येतं कन्व्हर्जन ROS, रिटर्न ऑन ऍड स्पेंड. जर त्यांनी माझी ऍड बघितली आणि इथे येऊन ऍडमिशन केलं, पैसे भरले, तर त्याला बोलायचं ROS. जर मी ऍड रन केली होती 5,000ची आणि त्यांनी ऍडमिशन घेतलंय 1,15,000चं, तर ROS किती ते तुम्ही कॅल्क्युलेट करा. नंतर असते मॅन्युअल CPC. तर टोटल 8 टाईपचे काय असतात बिडिंग स्ट्रॅटेजी. हे मी काढलेत, कीवर्ड रिसर्च केलेत. सगळ्यात माझे कंपनी NMD इन्फोटेक, ते काय करते, वेबसाईट डिझायनिंग, ऍप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट, डेटा अनालिटिक्स आणि वेबसाईट डेव्हलपमेंटचे सर्व्हिसेस देतात. मग तुम्हाला जर गुगल ऍड रन करायची तर आपली रिक्वायरमेंट काय आहे, गुगल ऍड जर आपण आता पाहू फक्त सर्च ऍड, व्हिडिओ ऍड मध्ये जाणार नाही आपण, काय पाहणार आहे, सर्च ऍड पाहणार आहे. मग सर्च ऍड साठी आपल्याला काय काय गोष्टीची रिक्वायरमेंट लागते, मला जर काय करायचे, पोहे करायचे तर मला काय काय लागणार आहे, कांदा, लसूण, हळद, मीठ, चटणी सगळं लागणार आहे. बरोबर आहे. पहिली गोष्ट तर काय करावं लागणार आहे, आधी आपल्याला पोहे भिजाय घालावं लागणार. पोहे कधी भिजाय घालायचे, 1 दिवस आधी का आता?
2 मिनिटं आधी. मग गुगल ऍड मी शिकवत असताना काय लक्षात येतं तुमच्या, मी काय करतो असं सांगत जातो फास्ट मध्ये. बरोबर आहे. मी पण एकाकडून शिकलो होतो पोहे करायचं. त्याने मला सांगितलं पोहे भिजाय घालायचे आणि त्याला काय करायचं फोडणी द्यायची आणि डायरेक्ट काय करायचं पोहे लगेच 5 सेकंदात बनतात. मग इथं मला विचारायला पाहिजे नव्हतं की सर पोहे भिजायला कधी घालायचं, किंवा त्या सरांनी मला सांगायला पाहिजे नव्हतं की सर पोहे किती मिनिटं आधी भिजाय घालायचे. मी तिथं विचारलं नाही म्हणून काय केलं, मी रात्रीच पोहे भिजाय घातले. त्यांनी सांगितलं होतं शेंगदाणे टाका. मग मी काय केले शेंगदाणे घेतले आणि कुटून त्याच्यात टाकले. पोह्याचं पूर्ण काय झाला चिखल झाला. मग सांगायचं तात्पर्य हेच आहे की मला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी बारकाईने सांगतोय. पण जर एखादा क्वेश्चन जर तुम्हाला पडला तर लगेच विचारा. मी काय म्हणेन, मैत्रीण काय म्हणेन किंवा दुसरे लोक काय म्हणतील, कोणाला लाजू नका. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती वेगवेगळे मित्र मैत्रिणी भेटत राहतात. कोण कोणाचं नसतं. तुमचं जर चांगलं करिअर झालं तरच तुमचा फायदा आहे. तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले तर फायदा आहे. हा जॉबला लागला तर तुला पेमेंट देणार आहे का? एक दिवस पार्टी देईल. एक दिवसात तुझं पोट भरणार आहे का? त्याच्यामुळे तुम्ही काय करा, फॅक्टवरती बोला आणि फॅक्टवरती जगा. कारण डिजिटल मार्केटिंगमध्ये एवढे स्कोप आहे की तुम्ही एका MBBS डॉक्टरपेक्षा पण जास्त अर्निंग करू शकतात. MBBS डॉक्टर केलेला माझा मित्र आहे, त्याला पण चांगलं पॅकेज आहे. त्याला 1,80,000 रुपये देतात DY पाटील मध्ये. किती? MBBS केलंय. टोटल खर्च आलाय 3 करोड MBBS करण्यासाठी. किती? 3 करोड. MBBS केलं नंतर आता MD ला ऍडमिशन घ्यायचंय, अजून वेगळी फीस भरायची. नंतर 2 वर्ष. पण चांगलं प्रोफेशन आहे. नॉलेज तो स्वतःच पण टाकू शकतो. नंतर मी पण काय केलं, इंजिनिअरिंग केलंय आणि नंतर MBA इन डिजिटल मार्केटिंग मध्ये केलंय. मी महिन्याला कमवतो 1 करोड. कशामुळे? फक्त डिजिटल मार्केटिंग आणि जे कोर्सेस वगैरे विकून. तर डिपेंड्स काय असतं, तुम्ही एज्युकेशन पैसे कमवण्यासाठी नका घेऊ, पण तो पण पुढे जाऊन काहीतरी करू शकतो. तुमची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी क्लिअर होण्यासाठी तुम्हाला हे करायचं. आणि तुमच्याकडे जर क्वालिटी असेल ना, तुम्ही कोणत्या पण क्षेत्रामध्ये जा, 100% तुम्ही सक्सेस होणार. आणि आता बघा एवढे सारे बिझनेस होणार आहेत. एका वर्षाला 1 लाख बिझनेस रजिस्टर होतात. MSME 5 लाख बिझनेस रजिस्टर होतात MSME साईट वरती. आणि कोणत्या पण बिझनेसची सुरुवात होती नावापासून, कोणत्या पण बिझनेसची सुरुवात होती मार्केटिंग पासून. आणि मार्केटमध्ये असा कचरा झालाय की 200 रुपयाला तुम्हाला ऍड रन करून देतो. त्याच्यामुळे काही लोकांचे बिझनेस आहे ना वाटोळ होते. तुम्हाला क्वालिटीचं काय करायचं, एकदा नाव जर झालं तर लोक तुमच्या मागे लागतील. पण जर तुम्हाला जर काहीच येत नाही तर तुम्हाला काय होणार नाही, जास्त हे पण भेटणार नाही. तुम्हाला पहिल्यांदा शोकेस करायचंय. डिजिटल मार्केटिंग एक अशी गोष्ट आहे, तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. ते पहिल्यांदा विचारतील की तुमचा पोर्टफोलिओ दाखवा. तुमच्याकडे काहीतरी गोष्टी दाखवायला असतात. जसं की माझी प्री वेडिंग करायची, मी कोणाकडून प्री वेडिंग करीन? हा उद्या आला रोडे माझ्याकडे आणि बोलला मी लय भारी फोटो काढतो, मला पैसे देतो, मला 1 लाख रुपयामध्ये काढून घेतो. मी पहिल्यांदा त्याला विचारतो आतापर्यंत किती लोकांची प्री वेडिंग केली, मला तुझं इंस्टाग्रामचं पेज दाखव, मला जर आवडलं तर मी करणार. सेम कन्सेप्ट डिजिटल मार्केटिंग मध्ये. तू कोण आहे, तुझं क्लायंट कोण आहे, तर आतापर्यंत किती बिझनेस केले, माझ्यासारख्या बिझनेसचं किती केले, तिथं तुमचं एकदम फाटाफाटा तुमचं डोकं चाललं पाहिजे, तरच तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. मी नोट्स काढलेले, तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. कीवर्ड काय इम्पॉर्टंट, नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं. हा बोला. कोणाचे? बरोबर आहे. हे सगळे सोबत ऍड्स रन करणार आहे का, सगळ्यांचे वेगवेगळे ऍड्स? नाही, चुकीचा गैरसमज आहे. आता बघा, माझा एक कोर्स आहे डिजिटल मार्केटिंग कोर्स, बरोबर आहे. नंतर आहे डेटा अनालिटिक कोर्स आणि नंतर आहे डेटा सायन्स कोर्स. 3च मी कोर्स प्रोव्हाइड करतो. पण जसं की मी कोणाला विचारलं, साक्षीला विचारलं, तुला जर कोर्स करायचे तर तू काय सर्च करेल? साक्षी सर्च करेल डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी. ह्याला जर विचारलं, तू स्वराजला विचारलं की तू काय सर्च करेल, तो काय सर्च करेल? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी. रत्न मॅडमला विचारलं तर ते काय सर्च करतील? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. आणि जर रेणुकाला विचारलं तर रेणुका सर्च करेल डिजिटल मार्केटिंग अकॅडमी. काही लोक सर्च करतील डिजिटल मार्केटिंग कॉलेज. ह्या 150 करोड लोकांना जर विचारलं तर प्रत्येक माणूस वेगवेगळं सर्च करू शकतो. तर आपल्याला पहिल्यांदा हे करायचं, कीवर्ड रिसर्च करायचं. सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेला 10 लाख लोक सर्च करतात आणि डिजिटल मार्केटिंग अकॅडमीला किती लोक सर्च करतात? 6 ते.
तर डिजिटल मार्केटिंग अकॅडमीला फक्त 5 लोक सर्च करतात आणि डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला किती लोक सर्च करतात? 10 लाख. मग 10 लाख लोक जर एका कीवर्डला सर्च करतील, तर माझी जर वेबसाईट 1 नंबरला दिसली, तर किती लोक माझ्या वेबसाईटवरती येतील? 1 लाखाचे 30%. 10 लाखाचे 30%. 3 लाख लोक माझ्या वेबसाईटवरती येतील. 3 लाख जर माझ्या वेबसाईटवरती आले, तर त्याच्यातले 30% इन्क्वायरी करतील. 3 लाखाचे 30% म्हणजे 3,333 लोक माझ्या इन्क्वायरी येतील आणि त्याच्यातले 3% ऍडमिशन घेतील. म्हणजे किती रेव्हेन्यू जनरेट होईल? तर सगळ्यात सांगायचं एकच तात्पर्य आहे, की काय करायचंय आपल्याला? जास्तीत जास्त ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवरती आणायचंय. जो दिखताय वही बिकताय, तसं आपल्याला कन्सेप्ट यूज करायचा आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगल्या, आता आपण जाऊ प्रॅक्टिकल करण्यात. कसं प्रॅक्टिकल करायचंय आपल्याला? Google वरती जायचं. Google ॲड सर्च करायचंय. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? Google ॲड सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं जायचंय. हा जो आहे Google ॲडचा डॅशबोर्ड आहे. त्याच्यासाठी एक ईमेल आयडी लागतो. म्हणून मी काय करतो? साइन इन करतो. एका ईमेल आयडी वरती किती अकाउंट क्रिएट करू शकतात Google ॲडचे? तर इन्फिनिटी. जर माझ्याकडे 190 बिझनेस आहे, तर 190 बिझनेस ओनरसाठी मी काय केलंय? वेगवेगळं Google ॲड अकाउंट केलंय. बरोबर आहे? तेजस प्रॅक्टिस नावाने अकाउंट क्रिएट केलं होतं. तर ह्याच्यावरती मी क्लिक करतो. जर तुमच्याकडे नसेल, तर न्यू Google ॲड अकाउंटवरती खाली आलं होतं, तर त्याच्यावरती क्लिक करा. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय हे बघा, आता आपण काय केलंय? तेजस नावाने काय केलं होतं? ॲड रन केली होती. समजलं? तो ॲड कशासाठी रन केली होती? परफॉर्मन्स मॅक्समध्ये. ते मला जे कॉल येत होते, ते इथूनच कॉल येत होते. काय येत होते? तर तू अशी चुकीची ॲड रन केली. पण चुकीतूनच माणूस शिकतो. एक ठेस लागली म्हणून थांबायचं नाही. दुसरी ठेस लागेपर्यंत चालायचंय का? पण एका ठेस लागल्यावर मग खाली बघून चालायचंय. जर चुकीतून शिरायचंय, मग काय चुकलं तुझं? तर ते चेक करायचं. जाऊ द्या, पैसे परत कमवता येतात आयुष्याच्या. कधी पण पैसे कमवता येतील. पण जर तुम्ही चूक होईल म्हणून शिकलाच नाही, तर नाही शिकणार. तुमचं काय आहे? बिल्डिंग स्ट्रॅटेजी लर्निंग आहे आणि दुसरं काय केलंय तुम्ही? हां, जाऊ दे. नवीन लोकांना समजणार नाही. मी एकदा पहिल्यापासून हे करतो. तर इकडे लक्ष द्या. हा आहे डॅशबोर्ड. गाडीला डॅशबोर्ड असतो? असतो का? गाडीला, बैलगाडीला नाही. 4 व्हीलरला. तर मग तिथं काय दिसतं आपल्याला? काय दिसतं? डॅशबोर्डमध्ये काय दिसतं? मागून कोण येतंय, पुढून कोण येतंय दिसतं का? किती फ्यूल आहे? गिअर कोणता आहे? काय इंजिन स्पीड किती? ब्रेक लागलेला असेल तर टुक-टुक आवाज पण येतो. असं दिसतं ना स्पीड किती? तर हा आहे डॅशबोर्ड. मग आपल्याला किती क्लिक्स आलेत? इम्प्रेशन किती आलेत? आणि कॉस्ट पर क्लिक CPC किती येतं? 0.56 म्हणजे खूप कमी CPC. टोटल अमाउंट किती स्पेंड झाले? ₹15. म्हणजे सगळं डॅशबोर्डमध्ये दिसतंय. पण आता कॉल किती आलेत हे पाहायचं, तर इथं क्लिकवरती जा. दिसतंय क्लिक? ह्याच्यामध्ये कॉलचं पण ऑप्शन आहे. ॲक्चुअल ROS किती आहे? कॉल किती आले? ह्या सगळ्या गोष्टी. कन्व्हर्जनमध्ये गेलात तुम्ही, तर तुम्हाला फोन कॉल लीड्स दिसेल. फोन कॉल किती केलेत? 0 लोकांनी फोन केलेत. मला आउटपुट कशाचं आहे? म्हणजे त्याची काय ठेवली? जी बिडिंग स्ट्रॅटेजी ठेवली ती चुकीची आहे. तर कसं चुकीचं आहे? ते आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. ठीक आहे? आता ह्यांनी काय केलंय? माझं काय केलंय? क्रेडिट कार्ड वापरलंय. तर जर ऑटो लावलेला असेल, काय लावलेलं असेल? ऑटो. तर क्रेडिट कार्डची जेवढी लिमिट आहे तेवढे पैसे जातात. त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी हे करायचंय. ठीक आहे? हं. आता आपण काय करायचं? आता ह्याने कॅम्पेन रन केलाय. पैसे तर जातात. तर त्याला पॉज कसं करायचं? इकडे बघा. इथं कॅम्पेन दिसतोय. इथं तुमच्या कॅम्पेनवरती क्लिक करायचं आणि इथं इनेबल दिसतोय. इनेबल म्हणजे सुरू आहे. तर त्याला पहिल्यांदा पॉज करून टाका. ठीक आहे? इरिलेव्हंट लीड. मी जर कॅम्पेन रन केलाय डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचा, तर मला तिथं फिजिक्सचा कोर्स आहे का? असं इन्क्वायरी आली होती. तुम्ही कारण त्यांनी काय केलं असेल? त्यांनी सर्च केलं होतं Googleवरती. फिजिक्स कोर्सेस इन पुणे आणि ह्याने काय टाकलं होतं? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. कीवर्ड सेमच आहे, फक्त एकच वर्ड चेंज आहे. फिजिक्स कोर्सेस आणि इकडे काय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आहे. मग जीवनात असं गोष्टी होतात. म्हणूनच आपल्याला डिटेलमध्ये शिकाय. तर मी एक कॅम्पेन रन करून दाखवतोय. आपल्याला डॅशबोर्डवरती जाता येतंय. हे प्लसचं साइन कशासाठी दिलंय? शोसाठी का ते? हां? गणपतीला आपण मागं नाही का चक्र-बिक्र लावतो, तसं काय आहे का?
इथं न्यू कॅम्पेन आहे आणि इथं प्लसचं साईन आहे, काय प्रॉब्लेम नाही. न्यू कॅम्पेन मध्ये क्लिक करा. न्यू कॅम्पेन मध्ये क्लिक केल्यानंतर काय येईल, ऑब्जेक्टिव्ह येतील. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, जास्तीत जास्त लोकांचं ऍडमिशन करून जास्तीत जास्त श्रीमंत व्हायचं. प्रॉफिट इज द एंड ऑब्जेक्ट ऑफ एनी बिझनेस. तसंच तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तुम्ही आता कॅम्पेन रन करताय. काय करताय, कॅम्पेन म्हणजे काय, पाहुणा कॅम्पेनिंग. कॅम्पेन म्हणजे काय, राहुल गांधींनी भारत जोडो यात कॅम्पेनिंग केली होती, तशी कॅम्पेनिंग आहे. कॅम्पेनिंग म्हणजे मोहीम. म्हणजे आपल्याला आता काय, कोणत्या मोहिमेत आपण जास्तीत जास्त सेल्स होणं गरजेचं आहे का, लीड येणं गरजेचं आहे का, ट्रॅफिक आणायचंय का, ऍप प्रमोट करायचं. एखादीचं काय असतं, ऍप असतो, ऍपवर सुद्धा बिझनेस होतो. फोन पेनी चालू केलं होतं, गुगल पेनी. गुगल पेनी जर तुम्ही रिकमेंड केलं कोणाला, त्यांनी जर इन्स्टॉल केलं तर त्याला ₹50 भेटायचे आणि तुम्ही दुसऱ्याला रिकमेंड केलं त्याला पण 50. तर त्या ऍप प्रमोशनच्या ऍड होत्या. मला काय करायचे, सर्च ऍड रन करायची. टोटल ऑब्जेक्टिव्ह किती असतात असा क्वेश्चन. सेल्स असतं, लीड्स असतं, वेबसाईट ट्रॅफिक असतं, ऍप प्रमोशन असतं, अवेअरनेस अँड कन्सिडरेशन असतं, लोकल शॉप अँड व्हिजिट असतं आणि क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल. म्हणजे हा ऑलराऊंडर सारखा आहे. इंडियाच्या टीम मध्ये 11 लोक येतं. किती, कधी कधी काय होतं, ओपनर बॅट्समन पण 0वर आउट होऊ शकतो आणि बुमरा पण 6 मारू शकतो. तर मग इथं काय करायचं, आपल्याला काय करायचंय ते इम्पॉर्टंट आहे. आपल्याला लीड जनरेट करायचं. तर लीड जनरेट करायच्यात तर कुठून करायचे, सर्च ऍड मधून करायचे का व्हिडिओ ऍड मधून करायचे, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. तर सेल्स मध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर सेल्स मध्ये टाइप्स असतात. कंटिन्यू करा. तर इथं बघा, सर्च ऍड आहे, परफॉर्मन्स मॅक आहे, डिमांड जनरेशन, डिस्प्ले ऍड आहे, शॉपिंग ऍड आणि व्हिडिओ ऍड आहे. आपण इथं 1 बाय 1 सगळ्या ऍड पाहणार आहे. 1 बाय 1 किती ऍड पाहिजेत, सर्च ऍड, परफॉर्मन्स मॅक, डिमांड जनरेशन, डिस्प्ले ऍड, शॉपिंग ऍड आणि व्हिडिओ ऍड. व्हिडिओ ऍड कुठं दिसती, युट्यूबला. डिस्प्ले ऍड कुठं दिसती, डिस्प्लेवरती. नंतर परफॉर्मन्स मॅक्स सगळीकडेच दिसते, म्हणून त्याचं नाव आहे परफॉर्मन्स मॅक्स. ती ईमेल वरती पण दिसते, ती युट्यूबवर पण दिसते, ती ब्लॉग मध्ये पण दिसते. माझं नाव जंगली रमी आहे असं दिसतं का, ऍड दिसते. परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे काय, तिचं नाव परफॉर्मन्स मॅक्स आहे. हार्दिक पांड्या सारखी ती बॉलिंग पण करू शकते, बॅटिंग पण करू शकते. म्हणजे कसं आहे, परफॉर्मन्स मॅक्स का नाव दिलंय, की ती ऍड तुमच्या ईमेल वरती पण दिसेल, ती ऍड तुमच्या युट्यूब वरती पण दिसते, ती ऍड तुमच्या सर्च ऍड वरती, सर्च नेटवर्क वरती पण दिसते. म्हणजे ते काय करतं, काय पण करू शकतं एकाच ऍड मध्ये. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारू शकते ते. मग त्याच्यामुळे ब्रँड अवेअरनेस पण होतो, ब्रँड कन्सिडरेशन पण होतं, लीड जनरेशन पण होतो, मेसेज पण येतात, कॉल पण येतात, सगळ्या गोष्टी एकाच ऍड मधून होतात. त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोक त्याला प्रेफर करतात. आधी आमच्या टायमाला हे नव्हतं, आता लास्ट इयरला आलंय परफॉर्मन्स मॅक्स. तर ते पण आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. तर आत्ताचा टॉपिक आहे सर्च ऍड. तर सर्च ऍड मध्ये मी क्लिक करतो. सर्च ऍड मध्ये क्लिक केल्यानंतर हाईड, काय करायचं आपल्याला, सर्च ऍड वरती क्लिक करायचं. कंटिन्यू करण्यासाठी साईज थोडी कमी करतो. ठीक आहे, झालं. सर्च ऍड मध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला सर्च ऍड रन करून वेबसाईट वरती ट्रॅफिक आणायचंय का, कॉल आणायचे का, डायरेक्ट लोकांना आपल्या ऑफिस वरतीच बोलवायचंय. 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यातलं. मग आता तुम्ही सांगा, सेल्स घेतलं, काय केलं, वरती सेल्स सिलेक्ट केलंय, त्याच्यानंतर काय सिलेक्ट केलंय, सर्च ऍड सिलेक्ट केली, पण इथं लीडचं पण आहे. मग लीड वरती क्लिक केल्यानंतर पण तेच ऑब्जेक्टिव्ह येतात आणि वेबसाईट ट्रॅफिक मध्ये क्लिक केलं तरी तेच ऑब्जेक्टिव्ह, तेच टाईप येतात. मग तुम्हाला कोणत्या वेळेस काय घ्यायचंय, आता मी काय करतो, लीड्स मध्ये जातो. आणि लीड्स म्हणजे काय, कॉन्टॅक्ट नंबर. इथं पण जर मी काय केलं, सर्च ऍड मध्ये इथं पण 4 ऑप्शन आले. लीड मध्ये काय येतं, लीड फॉर्म सबमिशनचं पण एक ऑप्शन वाढला. समजलं. म्हणजे सर्च ऍड आणि लीड जनरेशन मध्ये काहीच फरक नाहीये, फक्त एक ऑप्शन लीड फॉर्म सबमिशनचं ऑप्शन आलं. नंतर मला काय करायचं, वेबसाईट ट्रॅफिक आणायचंय. मग वेबसाईट ट्रॅफिक म्हणल्यावर कॉलची काय गरज आहे का, वेबसाईट शॉपिंग, वेबसाईट व्हिजिटची काय गरज आहे का. मग आता इथं काय प्रॉब्लेम आहे, मी आता सर्च ऍडच सिलेक्ट करतो, पण इथं मला ते ऑप्शन आले का बाकीचे, कॉलचं ऑप्शन नाहीये,
वेबसाईट ऑप्शनच आहे फक्त. मग तुम्हाला वेबसाईट ट्रॅफिक आणायचं ते सिलेक्ट करा. लीड जनरेट करायचं तर हे 2 नंबरचं सिलेक्ट करा. सेल्स करायचं तर ते सिलेक्ट करा. ॲप प्रमोशन करायचं तर ॲप प्रमोशन करा. व्हिडिओ ॲड रन करायचे, अवेअरनेस अँड कन्सिडरेशन करा. जास्तीत जास्त लोकांना तुमच्या ऑफिसला बोलवायचंय, साडीचं दुकान आहे तुमचं तिथं बोलवायचं, तर तुम्ही काय करा लोकल शॉप व्हिजिटवरती क्लिक करायला हवा. आणि तुमचा गोल काहीच नाही, तुमच्या मनात काहीच नाही, तुम्हाला काय पण करायचं तर क्रिएट अ कॅम्पेन विदाऊट गोल करा. तर मी काय करतो सेल्सवरती जातो आणि नंतर कंटिन्यू करतो आणि कंटिन्यू केल्यानंतर इथं सर्च ॲड वरती जायचंय आणि सर्च ॲड वरती गेल्यानंतर आता मला वेबसाईट वरती पण आणायचंय आणि कॉल पण आणायचे. बरोबर आहे. आपली गुगल ॲडची डेफिनेशन होती. काय होती डेफिनेशन? इट इज ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ॲडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. आपली वेबसाईट रँकिंग करण्यासाठी आपण काय करतोय आणि आपल्याकडे वेबसाईटच नसल्यावर आपण एज्युकेशन का घेतोय? तुम्ही एवढं शिकलात कशासाठी शिकलात तुम्ही? घरचे बोलले शिका, शिकल्यावर चांगलं आयुष्य होतं म्हणून शिकलात. हा तुम्ही का शिकलात? एनएमडी साठी जॉब लागण्यासाठी. हा अभ्यासावर लक्ष नाही दिलं. नाही चालू राहू. हा तर एज्युकेशन कशासाठी? चांगला आणि खराब याच्यातला फरक समजण्यासाठी. बरोबर आहे. तसं काय क्वेश्चन विचारला होता मी? का शिकलात मग? ह्या तिन्ही पण गोष्टी हे करण्यासाठी. बरोबर आहे. पण ज्याच्याकडे नॉलेज नाही तो पण जास्त पैसे कमवतो. जो अनएज्युकेटेड आहे तो पण आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवतो. मग शिकण्याचा आणि पैशाचा काय फरक आहे का? पण तुम्हाला काय समजलं पाहिजे, एखादी चांगली गोष्ट आणि खराब गोष्ट ह्या दोघांमधला फरक. एज्युकेटेड लोकांना जास्त फसवता येत नाही. अनएज्युकेटेड लोकांना लवकर फसवता येतं आणि कोणतं पण डिसिजन घ्यायचं असेल तर इमोशनल बेसिसवरती घेतात. माहेरची साडी पिक्चर जरी बघितलं तरी ते रडतात. आताची पोरं रडतील का? तर अशा गोष्टी असतात. पहिले जे अनएज्युकेटेड काही असतात ते म्हणतात भूत पण आहे. एज्युकेटेड माणूस म्हणेल का भूत आहे? आता भूतांचं कन्व्हर्जन माणसात झालंय. त्याच्यामुळे काय झालंय? भूत कमी झालेत आणि माणसाची लोकसंख्या वाढत आली. असं पण म्हणू शकतात. ठीक आहे. आपल्याला ऍड रन करायची. आपल्याला आपल्या वेबसाईट वरती जास्त लोक येतील. मग त्यांना आवडेल. काय आवडेल? आवडेल का पण? विचारावी. हा लीड्स म्हणजे डायरेक्ट आपल्याला काय येईल? कॉल येतील किंवा फॉर्म भरला जाईल. कुठला फॉर्म? CSV फॉर्म किंवा गुगल फॉर्म. मग तिथे लोक येतील आणि तिथल्यांना परत काय करावं लागेल? तो डाउनलोड करून परत कॉल करावा लागेल. पण जर डायरेक्ट कॉल आला मला, हॅलो मला NMD मध्ये बोलतोय का, मला ऍडमिशन घ्यायचंय डिजिटल मार्केटिंगचं, तर इथून मी जबरदस्त इन्फॉर्मेशन सांगू शकतो. पण जर सपोज त्याचा मी फॉर्म मधून नंबर घेतला आणि त्याला कॉल लावला, हॅलो हा तुम्ही काय केलं होतं? इन्क्वायरी केली होती. तो बोलतो की नाही मी आता गाडी चालवतोय, नंतर फोन कर. म्हणजे आपण ज्यावेळेस कमांडिंग करायची, वी आर नॉट काय बोलतात त्याला? कमांडिंग, वी आर ओनली डिमांडिंग. असंच आहे का? म्हणजे ज्यावेळेस तिकडून कॉल येईल त्यावेळेस त्याचा आवाज मोठा असतो आणि इकडून मी जर कॉल केला तर त्याला गरज आहे. तर तिकडून जेवढ्या कॉल येतात ना, आता लीडचे टाइप्स असतात. एक असते हॉट लीड माझ्यासारखे, नाही हॉट मी, आणि एक असते कोल्ड लीड. कोल्ड म्हणजे काय? थंड. म्हणजे त्याला इंटरेस्टच नसतो किंवा तो बोलतो की नाही ठीक आहे मी तुम्हाला नंतर सांगतो. तर आपल्याला हॉट लीड जनरेट करायच्यात. म्हणजे आज कॉल केला आणि त्याला लगेच ऍडमिशन घ्यायचंय 2-3 दिवसात, तर त्याला आपण हॉट लीड बोलू शकतो. तर अशा लीड जनरेट करायचे असेल तर कॉलवरती जास्तीत जास्त फोकस करायचंय. समजलं तुमचं आन्सर? आता मला काय करायचंय, मी तुम्हाला एक NMD ची वेबसाईट करत होतो. आता तुम्ही बोलत होता डायरेक्ट कॉल. जर सपोज एखाद्या माणसाने गुगलवरती सर्च केलंय, काय सर्च केलंय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. हा त्याला आता काय दिसली? ही वेबसाईट दिसली. बरोबर आहे. अशीच ऍड दिसती. गुगल ऍडच आहे, NMD चीच आहे. काही लोक इथं सर्च करतील, इथं क्लिक करतील आणि काही लोक डायरेक्ट कॉलवरती करतील. मग कॉल आला तर तो वेबसाईट दिसेल का? त्यांनी इथं क्लिक केलं आणि हे ओपनच नाही झालं लवकर. तर आता जसं लोड करतंय, नंतर हे काय
करेल, एवढे फोटो दिसतंय, एवढं सिलेबस दिसतंय, म्हणून त्याला काही अट्रॅक्टिव्ह पण होऊ शकतो. मग नंतर तो शेवटी काय करणार आहे, अट्रॅक्टिव्ह झाल्यावर परत इथंच कॉल करणार आहे किंवा काय करणार आहे, तो व्हॉट्सअपवरती मेसेज करणार आहे किंवा तो काय करणार आहे, फॉर्म भरणार आहे. दुसरं काय करणार आहे का? मग त्याच्यामुळे काही लोकांना जर वेबसाईटवरती यायचंय तर वेबसाईटवरती येऊ द्या. काही लोकांना काय करायचंय, मला आता कॅम्पेन रन करायचं डेटा अनालिटिक्स कोर्ससाठी. डेटा अनालिटिक्स वरती मी क्लिक केलं, ही URL आहे. जसं रिलेव्हन्सी स्कोर वाढवायचा आहे तर तुम्ही ज्याच्यासाठी ऍड रन करतात ना, त्याचं युजर फ्रेंडली URL असलं पाहिजे. डेटा अनालिटिक्स कोर्सेस आहे का वरती लिहिलेलं आहे. कुठे आहे आपलं डेटा अनालिटिक्सचं? इथं. गुगल ऍड कुठे? इथं. त्या वेबसाईटला काय केलं मी, कॉपी केली. आता URL कशाचा टाकलाय, डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे, आणि इथं मी कीवर्ड टाकले डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. तर रिलेव्हन्सी स्कोर कमी होईल का वाढत जाईल? कमी होईल. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कोणीतरी क्वेश्चन विचारला होता तर त्याचं पण आन्सर भेटेल. आणि अजून एकदा मी डिटेलमध्ये सांगतो. आता इथं आपण कोणत्या कंट्रीमध्ये राहतो? इंडिया, भारत. कुठे इंडिया? सी नंतर असतो का डी नंतर असतो? ABCDEFG. इंडिया सिलेक्ट केलं. कोणत्या नंबरवरती कॉल आणायच्यात? 90 49 44 27. एका वेळेस दोनच गोष्टी सिलेक्ट करा. नंतर तुम्ही नाव ठेवणार. काय नाव ठेवणार? DA अँड DS कोर्स ऍड्स. कशासाठी? कधी रन केली? साठी. एक कॅम्पेन रन केला आयुष्यभर पण तोच चालू शकतात. जर परफॉर्मन्स आला तर, आला तर पॉज करून टाका. ठीक आहे, झालं. आता जे मी मग शिकवलं होतं त्याचा उपयोग होणार आहे बिडिंग स्ट्रॅटेजी. किती बिडिंग स्ट्रॅटेजी असतात? किती? 8 असतात. मग इथं कोणती ठेवली पाहिजे? क्लिक ठेवू का इम्प्रेशन ठेवू? इम्प्रेशन ठेवली, कन्व्हर्जन ठेवू. पण मला तुम्ही सांगा, तिथं कॉलचं पण बटन दिलंय. जर त्या कॉलच्या बटनवरती कोणी क्लिकच नाही केलं तर काय होईल? आणि तर त्या कॉलच्या बटनवरती क्लिक केलं तरी पण मला डायरेक्ट कॉलच येणार आहे. मग काय ठेवलं पाहिजे? कन्व्हर्जन ठेवायचं का क्लिक ठेवायचं? तुम्हाला जे वाटतं. कन्व्हर्जन ठेवलं तरी चालेल, पण मी ठेवतो क्लिक. काय ठेवतो? नंतर इथं काय केलंय, मॅक्झिमम. मग एक क्लिक किती रुपयाला आली पाहिजे? एक क्लिक किती रुपयाला आली पाहिजे? 50 रुपये, 70 रुपये, 100 रुपये. किती रुपयाला क्लिक? मला एका दिवसाचे 10,000 रुपये घालवायचे मार्केटिंगसाठी. तर मग इथं क्लिक किती ठेवायची? हे किती रुपये तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटला जातात ना त्याच्यावरती नाही. तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, ह्याची CPC कॅल्क्युलेट करावं लागते. CPC कशी कॅल्क्युलेट करावं लागते? तर तुम्ही त्या ऍडव्हर्टाइजमेंट किती कीवर्ड साठी रन करणार. एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग अकॅडमी, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तुम्ही किती कीवर्ड त्या वेबसाईट मध्ये टाकल्यात त्याच्यामुळे. मी काय करतो, आता माझ्याकडे कीवर्ड रिसर्च नाही केलं, त्याच्यामुळे मी काय करतो, मॅक्झिमम गुगल जेवढे ठेवेल तेवढे. जर सपोज माझ्या कॉम्पिटिटरने 25 रुपये ठेवली तर गुगल ऑटोमॅटिकली माझं 26 रुपये करेल. माझ्या एखाद्या कॉम्पिटिटरने 1001 रुपये सोडलं तर ते काय करणार, 1002 रुपये ठेवणार. म्हणजे सगळ्यात जास्त एक नंबरला किती चालली तेवढं बजेट ते ठेवणार ऑटोमॅटिकली. जास्त पैसे जाणार पण एक नंबरला पण दिसणार ना. मॅक्झिमम लिमिट जर ठेवली तुम्ही 25 रुपये ठेवलं आणि एखाद्या वेळेला 50 रुपये, तर 25 रुपये वाल्याची आधी दिसन ऍड. तुम्ही खूप सुंदर दिसतात, बरोबर आहे, पण तुम्ही कुठं बाहेरच फिरला नाहीत तर तुम्ही किती सुंदर दिसतात हे कोणाला समजन? फक्त तुमच्या घरात लहान लोकांनाच समजेल. काय फायदा आहे का मग? काय फायदा आहे का? हा, मग कीवर्ड जास्त टाकले तर प्रत्येक, मी ते सांगतो कीवर्ड किती पण टाकतो. तुम्ही पण तुमच्या ऍड मध्ये काय केलंय, कीवर्ड टाकलाय, डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचा कीवर्ड टाकलाय, पण तुम्ही बजेट किती ठेवलंय? 25 रुपये, बरोबर आहे. आणि एखाद्याने ठेवले 250 रुपये. मग 250 रुपयेवालीची एक नंबरला दिसेल का 25 रुपये? 25 रुपये. मग 25 रुपयामध्ये तुम्ही 1,00,000च्या नंबरच्या पेजला दिसेल. काय झालं? मग त्यांनी काय करायचं, बॉबीचा पुडा घ्यायचा, 5 बोट्यात 5 बॉब्या घालायच्या, खात बसायचं. काय दुसरं काय करणार तो? तुम्ही कुठं दिसणारच नाही तर काय ऍड चलन का कुठं?
बजेट पण इम्पॉर्टंट आहे, पण बजेट किती असं नाही बोलत मी, कमी बजेट. तुमच्याकडे मिनिमम 500 रुपये तरी असतील ना ऍड रन करायला. तुमच्याकडे 25 रुपये तर तुम्ही ऍड रन करायला चालत नका करू बिझनेस. कारण मार्केटची कॉम्पिटिशन असं पण नाही, लय पैसे आपल्याला काय करायचं, क्वालिटी स्कोर मुळे काय होतं, आपल्याला कमी पैसे लागल. पण ज्यावेळेस सीपीसी ठेवायची ना, ते कॅल्क्युलेट करूनच ठेवावं लागेल. हा, बरोबर बरोबर आहे. हो, पुढे गेल्यानंतर मी हा पॉइंट परत कन्वर्ट करतो. बघा आता मी पुढे जातोय. माझी ऍड कुठं चालवायची? दिल्लीला चालवायची, मुंबईला चालवायची, गुजरात चालवायची, US ला चालवायची. ऑनलाईन वाले आहेत का झोपलेत? आहेत. आहेत. ठीक आहे, आपण लवकरात लवकर शिकणार आहे. कसं शिकणार आहे? तपकीर वडून का प्रॅक्टिकल करून? सर्दी आल्या पण शिकत माणूस, माहितीये का? काय टाकणार मी आता? पुणे टाकणार. कुठे आपल्याला ऍड रन करायची? पुणे. पुणे चायना सिटी मध्ये. चुकीचं आहे. पुणे. मग पुण्यामध्ये किती लोक येतं? 31 लाख. किती इथं? 3,17,00,000. बरोबर आहे? एवढे लोक येतं. त्याच्यातले 1% लोकांनी जरी माझ्याकडे ऍडमिशन घेतलं तरी फायदा आहे. पुण्यामध्ये चालवायची. अजून कुठं चालवायची? चिंचवड मध्ये पण चालवायची. आलं का? तिकडे पण सांग. एक्सक्लूड करायचंय का इन्क्लूड करायचंय? अजून कुठं चालवायची ते टाका. आता मला सांगा, एखादा दिल्लीचा माणूस आहे, त्यांनी सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्स, डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे, तर त्याला ऍड दिसेल का? का नाही दिसणार? पण त्यांनी तर तिथं पुणे तर टाकलंय, आपण पण लोकेशन मध्ये पुणे टाकलंय. तर ते डिपेंड बघा, इथं मोर ऑप्शन वरती जायचं. प्रेझेन्स और इंटरेस्ट पीपल इन रेग्युलरली इन हो और हू शोन इंटरेस्ट इन युअर इन्क्लूड लोकेशन. त्यांनी इंटरेस्ट शो केलाय. गुगल वरती त्यांनी काय सर, एखादा गुजरातचा माणूस आहे, त्यांनी डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे का सर्च केलंय? कारण त्याला पुण्यामध्ये करायचंय म्हणून. मग त्याला ऍड दाखवायची का नाही? मग माझी काय, एक हॉटेल आहे आणि एक गुजरातला माणूस राहतो. काय करतो? गुजरातला माणूस राहतोय आणि त्यांनी जर सर्च केलं बेस्ट हॉटेल फॉर नॉनव्हेज, मग माझं ऍडव्हर्टाइजमेंट दिसली पाहिजे का? तो गुजरातला राहतो, मग तो गुजरातवरून जेवायला येणार आहे का? मग त्याला तो ज्यावेळेस पुण्यामध्ये येईल, पुण्यामध्ये असून त्यांनी जर सर्च केलं तर माझं ते दिसलं. मग त्यावेळेस आपल्याला करायचंय, तो प्रेझेन्सच असला पाहिजे. मी काल एक्झाम्पल सांगितलं होतं का, तो ऑनलाईन जेवण करणार आहे तिथं बसून, नाही करणार. पाणीपुरीची जर मला ऍडव्हर्टाइजमेंट का, तो नियर बाय 5-4 किलोमीटर वरतीच असला पाहिजे. ठीक आहे, तर मग मी काय करतो, हे 1 नंबरचं ठेवतो. म्हणजे त्यांनी बाहेरून जरी US मधून जरी सर्च केलं बेस्ट डेटा सायन्स डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे, तरी पण त्याला ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल. लँग्वेज कोणती ठेवणार आहे? जसं की आता मॅडमनी क्वेश्चन विचारला होता, साक्षी मॅडमनी. त्यांनी सांगितलं होतं की रिलेव्हन्सी स्कोर कसा वाढतो. माझी वेबसाईट इंग्लिशमध्ये का, इंग्लिशमध्ये, आणि जर मी इथं मराठी लँग्वेज ठेवली तर काय होणार? रिलेव्हन्सी स्कोर डाऊन होणार. तुमची वेबसाईट कशी आहे मल्टी लँग्वेज मध्ये, तर तुम्ही ऑल लँग्वेज ठेवा. पण जर तुमची लँग्वेज कशी आहे मग इंग्लिश मध्ये, तर इंग्लिश ठेवा. तर मी इंग्लिश ठेवली. आता इथं काय देतंय? ऑडियन्स सेगमेंट. तुमची ऍड कुठं चालवायची? तुमची ऍड कोणाला चालवायची? आता बघा, माझा कोर्स आहे डेटा अनालिटिक्सचा. मग कपल लोकांना दाखवायची का, सिंगल लोकांना दाखवायची का, स्टुडंटला दाखवायची का, ज्यांचं लग्न झाले त्या लोकांना दाखवायची? कोण माझ्याकडे ऍडमिशन घेणार आहे? बरोबर. हु आर दे? कोण येतं ते? पेरेंट्स येतं. माझी जर एखादी डायपरची कंपनी असते, तर मग ती स्टुडंटला दाखवून फायदा आहे का? माझ्यासारखे सिंगल लोकांना दाखवून फायदा आहे का? छोटे मुलं ज्यांना येतात त्यांना. मग त्यावेळेस तुम्ही काय केलं असतं? पॅरेंट्स सिलेक्ट केलं असतं. आता दुसरं काय, हनीमूनचं पॅकेज विकायचंय, तर मग इथं काय करायचं तुम्हाला? मॅरिटल स्टेटस. मग तिथं काय, इन रिलेशनशिप वाले जातात का हनीमूनला? नाही. लग्न झालेलं पाहिजे, मॅरिड, आणि किती दिवसापूर्वी लग्न झालं पाहिजे?
किंवा जमलेले तरी पाहिजे. मग तिथे सिलेक्ट करायचं न्यू मॅरिड. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं गुगलमध्ये येतात ना खाली. हे इथं पुढे डिटेलमध्ये येते. इथं फक्त सिलेक्ट करायचं नंतर हे करा. आता माझी ऍड कोणाला चालवायची? सिंगल लोकांसाठी पण चालवायची. पण आता बघा माझं सिंगल लोक पण करतात, रिलेशनशिप मध्ये येते ते पण करतात जोडी जोडीने, आणि जे मॅरिड आहेत ते पण करतात. त्याच्यामुळे मला इथं काही सिलेक्ट नाही करायचं. तुम्ही जंगली रमीची ऍड बघतात. माझं नाव नीलम जाधव आहे, मी भिवंडीमध्ये राहते आणि मी जंगली रमी खेळते. मी सॅटर्डे संडे खेळते, तुम्ही पण खेळा आणि आणि तुम्ही पण जॉब करता करता खेळू शकता. तर अशी ऍड दिसते ती सगळ्यांनाच दिसते. जगात जेवढे लोक जन्माला आलेत आणि 18 वर्ष प्लस आहे तर काय बघायला गेले की ती ऍड दिसते. आणि दुसरी एक बाई मैंने 1.5 करोड रुपयाची दिसती का? तर तशा ऍड जर दाखवायच्या ते ओपन कॅटेगरी ठेवतात, ते सगळ्यांनाच ऍड दिसते. आपल्याला डेटा अनालिटिक्सचे ऍड करायचे तर करंट युनिव्हर्सिटी वाले लोक करतील. दुसरं काय करतील? हायेस्ट एज्युकेशन असेल, सेकंडरी स्कूलला आहे तो, 12वीला आहे, तर करेल का? नाही करणार ना. ऍटलिस्ट डिग्री पाहिजे त्याला, म्हणून डिग्री. डिजिटल मार्केटिंग करू शकतो तो. आपण ऍड कशासाठी रन करतोय? आपण कुठं जायचंय, आपलं ऑब्जेक्टिव्ह. तुम्ही बसमध्ये बसलात आणि तुम्हाला कुठं जायचं हेच आठवलं नाही तर कंडक्टर काय करेल तुम्हाला? कुठं जायचं विचारलं तुम्ही तिकीटचं नाव सांगणार ना, का त्याला म्हणणार तू जिथे चाललाय तिथे जाऊ दे? तर तसं तुम्हाला काय काय करायच्यात गोष्टी येते. आता बघा होम ओनरशिप ते करणार का? ज्याचं पुण्यात घर आहे ते पण. तुम्ही असं नाही का करतात? ज्याचं पुण्यात घर आहे ते डेटा सायन्स डेटा अनालिटिक्स नाही का करत? मग पुण्यात लोक जन्माला येत नाहीत का? मग ते सिलेक्ट करायचं का नाही सिलेक्ट करायचं तेच विचारतोय मी. मग जे होम आहे तो पण करतो आणि जो रेंटने राहतो तो पण राहतो. मग मी काय करतो, हे सिलेक्ट नाही करायचं. म्हणजे जर तुम्हाला जर सपोज आता बघा तुम्ही काय आहे तर मला 2 BHK फ्लॅटची ऍड रन करायची. ज्याच्याकडे ऑलरेडी फ्लॅट आहे, 2-3 फ्लॅट आहेत, तो कशाला परत घेईल? इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ शकतो, बरोबर आहे. आता मग तुम्हाला त्या पद्धतीने हे करायचंय. आता सपोज माझं रेस्टॉरंट आहे, NMT रेस्टॉरंट, बरोबर आहे. मला व्हॅलेंटाईन डे ची ऑफर द्यायची. मग कोणाला दाखवायची ती ऍड? 5वी-6वीच्या मुलाला, जे इन रिलेशनशिप मध्ये येतं किंवा ज्यांची लग्न झाले त्याच लोकांना दाखवलं पाहिजे. म्हणून ते ऑप्शन मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. पुढे जाऊन तुम्ही फक्त कुणासाठी ऍड रन करणार आहेत तुम्हाला पण माहित नाही की तुम्ही कुठे काम करणार आहेत, आणि मला पण माहित नाही, माहिती का? मग त्याच्यामुळे कोणत्या फील्डमध्ये, रिअल इस्टेटमध्ये करणार आहेत का, मर्सिडीजच्या कंपनीत करणार आहेत का, गुगलमध्ये काम करणार आहेत का, पान शॉप मध्ये काम करणार आहेत, माहिती का? काय नाही माहिती. त्याच्यामुळे आधीच तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. नंतर काय करणार आहे आपण? ऍडव्हान्स डिग्रीवाले पण करणार आहे. नंतर काय? एम्प्लॉयमेंट. कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, कंपनीज आहेत, तुम्हाला फक्त इन्फोसिस मधल्या लोकांनाच ऍड दाखवू शकतात. म्हणजे हे डिटेलमध्ये, बरोबर. आपलं टार्गेटिंग ऑडियन्स एक असतो टार्गेटिंग आणि दुसरा ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन म्हणजे काय? जर तुम्ही दोघं रूममेट आहेत, तू बघतो इंग्लिश मूवी, तर ह्याला पण इंग्लिश मूवीज ऑटोमॅटिकली रिकमेंड होणार का? ते बोलतात ना, ढवळ्या बायला शेवट जरी आवळा बैल बांधला, वान नाही पण गुण लागला, तसं असतं. तुम्ही जर काय केलं, तुमचं मित्राचं वायफाय घेतलं तर त्याला जे ऍड दिसतात, तो जे सर्च करतो तेच तुम्हाला पण दिसेल, बरोबर आहे. तसं दिसतं. गुगलला एवढं पण माहिती तुम्ही आता कोणासोबत बोलताय, कुठे बसतात, लोकेशन काय आहे, काय सर्च करतात, त्याच्या रिलेटेड पण ऍड दिसतात. मग ऑब्झर्वेशन करायचं का टार्गेटिंग करायचं, तर टार्गेटिंग ठेवा. तुम्ही जेवढं सिलेक्ट केले ना तिथं नंतर जाऊन मोर ऑप्शन येतात. मोर म्हणजे मोर. ऍड रोटेशन मध्ये चालवायचे. 2 ऍड रन केल्या तर त्या रोटेशन मध्ये चालतात. नंतर तुम्हाला स्टार्ट डेट आणि इन डेट सिलेक्ट करायचे का, तर इन डेट नका सिलेक्ट करू. स्टार्ट डेट 27 जून म्हणजे आजपासून, इन डेट सिलेक्ट नाही करायची. नंतर जातो मी मोर ऑप्शन मध्ये, ऍड रोटेशन. नंतर तुम्हाला ऍड ही जी रन करायची, दिवसभर चालू ठेवायची का ऍड, सकाळी 7 ते संध्याकाळी 7, 24x. मला काय करायचंय, फक्त मंडे टू फ्रायडे चालवायची. मला सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी
5 वाजेपर्यंत आला तिथून सिलेक्ट करा. पण मला 24/7 करायची, त्याच्यामुळे मी ऑल डे केलंय. समजलं? कोणाला काय प्रॉब्लेम? ठीक आहे. नेक्स्ट करतो. बघा इथं ऑटोमॅटिकली काय झालंय, तुमचा URL टाकलाय. ऑटोमॅटिकली काय केलंय त्यांनी, NMD प्रायव्हेटली ऑफर्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा अँड कोर्सेस इन पुणे, लीड बाय इंडस्ट्री एक्सपर्ट नवनाथ दरेकर, आवर करिक्युलम, हे सगळं लिहिलेलं आहे. स्किप करायचं हे. EIचं आपल्याला काहीच नाही टाकायचं. आता इथं जर URL आहे तर इथं ऑटोमॅटिकली काय आलंय, डेटा अँड कोर्सेस ऑनलाईन. आता जे कीवर्ड आहेत जे तुम्हाला रिसर्च करायचे आहेत, सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात ते कीवर्ड तुम्ही इथं टाका. मग मी काय करतो, तात्पुरतं इथंच काय करतो, इंटर युअर प्रॉडक्ट, काय डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे, एंटर केलं. गेट क्यू सजेस्ट, ऑटोमॅटिकली ते भरून जाणार. का आलं का? एकच सजेशन येत आहे. हा, मी तेच सांगितलं. तुम्ही इथं कमीत कमी 4 टाकायचे आणि जास्तीत जास्त किती, 25. किती कीवर्ड असले पाहिजे, कमीत कमी 4. तुम्ही इन्फिनिटी टाकले तरी चालेल. का बोलतो मी, कारण आपल्याला ज्यावेळेस हेडलाईन टाकायचे, रावणाला किती तोंड होती, 10. मग इथं पण तुम्हाला किती हेडलाईन टाकायच्यात, कमीत कमी 2 हेडलाईन आणि जास्तीत जास्त किती टाकायच्यात, 15. 15 पेक्षा जास्त हेडलाईन टाकू शकतो का? नाही टाकू शकत. मग तुम्हाला कीवर्ड किती टाकावं लागतील, 15च टाकावं लागतील, तरच की तुमचा रिलेव्हन्सी स्कोर वाढेल. तर मग मला आता इथे टाकाय डेटा अनालिस्ट कोर्सेस ऑनलाईन, डेटा अनालिस्ट कोर्सेस इन पुणे, हे मनानेच टाकतोय. पण इथं तुम्हाला कीवर्ड रिसर्च केलेलं आहे, तर तुम्ही कुठं जा, इथं करा. इथं बघा आधी तुमचं डेटा अनालिटिक्सचं कुठं केलेलं आहे का, करून ठेवलेलं आहे का कीवर्ड रिसर्च. कीवर्ड रिसर्च ज्यांना येत नाही त्यांनी मला येऊन भेटा. दिसते का? डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स साठी दिसतात का हे कीवर्ड? हे काय केलं, डेटा सायन्स साठी ते सगळे. मी काय करतोय आता, डेटा अनालिटिक्सचे घेतो. हा चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. दिसतंय? कॉपी करायचं, Ctrl+C, नंतर काय करणार, त्याच्यामध्ये ऍड करायचं. Ctrl+A करतो, सगळे काढून टाकतो, Ctrl+V करतो. झालं. जे मी कीवर्ड टाकलेत तेच माझ्या हेडलाईन मध्ये पण पाहिजे. आता मला इथं सगळं सजेशन दिसतंय. माझा ऑप्टिमायझेशन स्कोर किती आहे, 80. किती? ऍड ग्रुप एकच आहे. वीकली क्लिक किती येतील, 4281. कॉस्ट पर क्लिक किती आहे, 23.27. टोटल कॉस्ट किती लागेल वीकली ते दाखवते तुम्हाला. नंतर माझे ऍड स्ट्रेंथ किती आहे, पुअर आहे. तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं की ही स्ट्रेंथ आपल्याला वाढवत जायची. मग तुम्हाला सांगितलं होतं इथं कस्टमाइज URL टाकायचा. कशासाठी आपण ऍड रन करतोय, डेटा अनालिटिक्स कोर्सेस. दिसतंय? नंतर आपल्याला कॉलचं बटन टाकायचंय. कॉल कुठे आहे, इथे. कोणता कॉल चालवायचा आहे, 8830. ह्याला सिलेक्ट केलंय आणि अप्लाय केलं. दिसते ऍड, बरोबर दिसते. पण आपली ऍड स्ट्रेंथ पुअर असल्यामुळे आपण 1,10,133 पेज वरती दिसेल. एवढ्या खाली कोण जातं का? ज्यांना काही काम नाही ते पण एवढ्या खाली जात नाही. एक तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पेज वरतीच लोक जातात. आता आपल्याला इथं काय टाकायचं, हेडलाईन टाकायची. आपण आपल्या कीवर्ड मध्ये NMD प्रायव्हेट लिमिटेड टाकलेलं आहे का? नाही टाकलं. मग इथं का टाकताय, टाकताय का? मग इथं टाका डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे, ते टाकलंय. दुसरं काय टाकलंय, ऍड स्ट्रेंथ वाढली का, दिसली का? म्हणजे हा सेम कॉपी करून टाका. पण इथं सांगितलंय की 30 पेक्षा जास्त कीवर्ड नको. इथं टाकलंय, Ctrl+C, Ctrl+V. 32 आहे. मग 32 आपल्याला दिसत नाही. 32 असल्यामुळे काय होतं, चालत नाही. मग हे इन काढून टाकतो. इथं वाढला, रिलेव्हन्सी स्कोर पण वाढला. 86 झाला 80चा. तो काय करायचा, वाढवत. रिलेव्हन्सी स्कोर नाही, तो ऑप्टिमायझेशन स्कोर आहे. हँड्स ऑन प्रॅक्टिकल ट्रेनिंग हे तसंच ठेवतो मी. नंतर टाकत जातो मी. बेस्ट डेटा
दिसते. तुम्ही काय करा, इथं व्ह्यू आयडिया करा. काय करा, व्ह्यू आयडिया. मग हे जे दिसतंय ना, हे टाकायचं राहिले. ह्याला कॉपी करा आणि हे डायरेक्ट इथं टाकून द्या. हे कॅन्सल करूनच टाकावं लागतं, नाही तर कॉपी होत नाही. कंट्रोल व्ही. कंट्रोल सी. सर आपण डेटा अनालिटिक्सला करतोय ना ऍड, मग वरती डाटा सायन्स कोर्सेस टाकले तुम्ही, त्याच्यामुळे ऍड स्ट्रेंथ कमी होऊ शकते. बरोबर आहे, कमी होऊ शकते. चांगला क्वेश्चन आहे, चांगला ऑब्झर्वेशन आहे. बरोबर आहे. आता मला इथं डेटा सायन्सचीच URL पाहिजे होता वरती. बरोबर आहे ना. मी काय केलंय, डेटा अनालिटिक्सचं, पण डेटा सायन्सचाच पार्ट आहे डेटा अनालिटिक्स, म्हणून मी ते घेतलंय. काय काय लोकांना डेटा अनालिटिक्स माहित नाही. अनलॉक द पॉवर ऑफ डेटा. काय झालं, मी आता हे त्याला सिलेक्ट करतो. मला एवढा टाइम नाही, मी तुम्हाला करून दाखवतो. तुम्ही काय करा, तुमच्या पद्धतीने कीवर्ड हे करा, होईल ना ते. मी तुम्हाला करून दाखवतो, काय प्रॉब्लेम नाही. वेळ जर दिला तर सगळं होतं. इथं काय टाकतो मी, NMD डेटा अनालिटिक्स. हा, पण तिथे पुढे डेटा अनालिटिक्स टाकलं ना, पुढे NMD डेटा, थोडंफार मागं झालं, गुड झाली. नंतर जॉब ओरिएंटेड कोर्स टाकू शकतो किंवा लाईव्ह. हॅलो, हा सर बोला ना. हो आहे ना. हो, तर काय केलंय मी, हे सगळ्या गोष्टी टाकायच्या. जॉईन आवर प्री वेबिनार वगैरे. आता मला हेडलाईन हे झालं माझं. हेडलाईन इथे सगळ्या पूर्ण झालेत. मला आता मेटा डिस्क्रिप्शन, डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे NMD प्रायव्हेट लिमिटेड विथ 100% पर्सेंटचं कुठे घ्या, प्लेसमेंट GU झालं. नंतर वी आर ऑल्सो प्रोव्हाइड युअर करिअर ग्रोथ थ्रू द रोबोस्ट प्लेसमेंट सपोर्ट. नंतर नवनाथ मोहनदर, हे नको टाकायला. तर ह्याच्यामध्ये काय करायचंय, मेक युअर इन अँड $90 झाली. अजून डिस्क्रिप्शन टाकलं, अजून वाढत जाईल. ठीक आहे. आता मी काय करतो, एवढंच टाकतो. आता साईट लिंक टाकायची का, साईट लिंक म्हणजे काय ते नंतरच्या लेक्चर मध्ये सांगतो. कॉल म्हणजे काय, कॉल आउट म्हणजे काय ते नंतरच्या लेक्चर मध्ये सांगतो, नाहीतर आपले ऍड रन होणार नाही. मी एवढंच करतो आणि डन करतो. खाली दिसते माझी ऍड कशी दिसते. बरोबर आहे. आता नेक्स्ट करणार आणि पब्लिश करणार. बजेट मला ठेवायचंय, किती बजेट ठेवणार मी, टोटल मला 2500 ठेवायचे. 500 ठेवा. तुम्हाला पण 500 रुपये ठेवायचे, 500 रुपये ठेवा. समजलं. नेक्स्ट करायचं. ठीक आहे. कशी दिसते ऍड, काय दिसते ह्याच्यामध्ये, सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे, दिसतंय सगळं व्यवस्थित. आता हे पब्लिश करायचे. कोणाला काय प्रॉब्लेम आहे जीवनात, झाली पब्लिश. कोणाला काय प्रॉब्लेम असलं तर क्वेश्चन विचारा, नसेल तर नका विचारू. काय, गुगल टॅग मॅनेजर असतं. म्हणजे ह्या गुगल ऍड पासून आपल्या वेबसाईट वरती किती लोक आले, कुठून आले, कसे आले, कुणाबरोबर आले,
कोणत्या पेजवरून कुठं गेले, कुठून एक्झिट झाले, हे सगळं ट्रॅकिंग आपल्याला समजतं. मेल होती, फिमेल होती, तिचा मोबाईल कोणता होता, नोकिया होता, आयफोन होता, कोणत्या एरियामधून होते, ते सगळं तुम्हाला इथं ट्रॅक करता येतं. टोटल कीवर्ड कोणते टाकलेत हे टाकलेत. बघा, काय प्रॉब्लेम असेल तर क्वेश्चन विचारा, नसेल तर आपण काय करू पुढे उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू. ठीक आहे, थँक्यू. कोणाला काय क्वेश्चन आहे का? साक्षी, निकेश, ऋषिकेश, रेणुका? नाही नो सर. थँक्यू. ओके ओके, बाय. हो, लगेच सांगा त्यांना अपलोड करायला, ते विसरून जातात.